फोटो काढा. बुद्धिगता
बंद करून चालू कॅमेरा बंद करून चालू रामायणे गदितं वचिदन्यतोऽपि स्वार्थ सुखाय तुलसे
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचे साधन आहे। असे सुरस अवीट पवित गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस। गेली 2 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सर्व ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भाविकांच्या आग्रहास्तव सर्वांचा आदराचं स्थान सन्माननीय माजी आमदार संजयजी पवार साहेब आणि त्यांचा परिवार त्यांच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्वांच्या वतीनं पवार साहेबांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गेली 2 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आज आमचे नाशिकहून चव्हाण बाबा आले, त्यांनाही नमस्कार। पुढेही काही बाबा बसलेले असतील, मला नावही माहिती नसेल, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे, त्या सर्व महात्मे मंडळीला नमस्कार। उपस्थित आई बहिणी मान्यवर मंडळी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, तर त्या चालण्यावरून तर वाटतो माणिक महाराज असावा। बरोबर आहे अंदाज? ये वरच आहे। तिथून म्हटलं असा माणिक बाबा शिवाय दुसरा कोणी बाबा चालत नाही, तोच निघाला। बरोबर या महाराज। हे महाराज आणि आम्ही बरं का पवार साहेब एकाच वेळेला होतो शिकायला। आळंदीला 78 ते 83, मी सर्वात मोठा आणि हा सर्वात लहान। माणिक महाराज आरू, चव्हाण बाबा आले, आरू बाबा आले, बरेच बाबा आले, काही बाबा तिकडे बसले, अजून 1-2 बाबा ते गेटवर आहे। कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे, राम जन्म कथा। काल आमचे पवार साहेब खरोखरचे राजे दशरथ सोबत होते। दाढी काळी होती, बरोबर ते प्रमाण बसलं तिथं। आदल्या दिवशीच राजा दशरथानं काळे केली होती। चमत्कार सा हो गया यारो, हो गई बात निराली, रात रात में दशरथ जी की दाढ़ी हो गई काली। असा बाबा काल आनंद झाला। आज आपल्याला सीता स्वयंवर पर्यंत पोहोचायचं आहे। वेळेच्या बाबतीत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। बरोबर संपल तेव्हा 9:30 होतील, तुम्ही कधी या। सुरू 6:30ला। रामचंद्र प्रभू चतुर्भुज रूपात प्रगट झाले, माता कौशल्या नाराज झाल्या। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी, हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा अनुघन श्यामा निजयायुध भुजचारी, भूषण मनमाला नयन किसाला शोभा
निजयायुध भुजचारी. बस चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले. माता कौशल्या नाराज. आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए भगवान. हमारे क्या मामा कहते हो अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, क्या करो छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमति डोली तजहु तातय रूपा के जे शिशु लीला अति प्रियसी लाये सुख परम अनुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है नहीं क्यों, अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं, छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो आणि मग रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात केली, रडणं ऐकलं दासीनं, बघितलं माय कौशल्येला बाळ झालं, तिला एवढा आनंद, पळत गेली ते राजा दशरथापर्यंत. जय हो महाराज, महाराज क्या हुआ, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानो ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाई बुलाई बजाओ बाजा. जा बाजे बजाने को लगाओ. दशरथ जीचा आदेश. माणिक बाबा अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाली. एक दुसरीच्या दारात जाऊ जाऊ विचारू लागली. प्रचंड गर्दी माणिक बाबा दशरथीच्या राजवाड्यापुढे. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. ज्या वंशात प्रभूचा जन्म त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. सूर्य नामदेव रायाचं प्रमाण आहे पळभर. माध्यान्नासे दिनकर पळभरी होय स्थिर. पण तुलसीजी म्हणतात महिनाभर थांबला. कौतुक देखी पतंग फुलाना एक मास ही जातन जहना मास दिवस कर दिवस भा परमन जाने कोई रत संतर विथा के हो निसा कवन विधि हो सियावर रामचंद्र की. एक महिना न पटण्यासारखा, पण एक महिना आनंदात कधी केव्हा कसा संपला हे अयोध्यावासी जनतेच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ आहे एक महिना सूर्य थांबला. त्याच वेळेला चंद्राचा चेहरा उतरला. ही पूर्वीपासूनची बिमारी आहे. सर्वांना आनंद होत नाही एका वेळेला. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे हे रामायण. काही डीजे लावून नाचतात तर काही टोळके डोक्याला हात लावून बसतात आणि एकमेकावर चिडतात. बाई माना तू म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 75%, पलीकडचं 80%, पलीकडचं 90%, सगळे टक्के मला 50च्या वर सांगत होता. मग माझं डिपॉझिट का जातं झालं. हे तिकडे डीजे लावून 2 पार्ट्या ठरलेल्या. तेव्हापासूनची पद्धत आहे. सर्व हे पहा प्रसिद्ध 3 दुकान आहे पवार साहेब. एक देवाचं आहे, एक संताचं आहे, एक जीवाचं आहे. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. बाता किती मारू द्या तसं सुखी आहे आपण, तसं सुखी आहे आपण, तसं तर आपलं माहिती आहे त्याला काय आहे. एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला लेकरं झाले नाही ते म्हणतं लेकरं झालेलं सुखी. बरं ज्याचे दारू पिऊन बुटा भरली लाद घालते संध्याकाळी त्याला विचारा, ते म्हणतं महाराज अजिबात नाही झालेलं सुखी आहे ना. हे तिकडे बोट दाखवतं, ते इकडे बोट दाखवतं, नाही तर प्रत्येक जण दुःखी.
जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया सुखिया कोई देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन वैरागी दुख के कारण सुख देव जिने उदरी माया त्यागी जो देखे सो दुखिया बाबा केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे सुख एक हे चिठाई बहुपाई संतांचे पण सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे काहीला सुख आणि काहीला दुःख ते कॉलऱ्याची साथ आली रविदास तिकडची गोष्ट सांगतो आता इकडची एकही सांगत नाही 8 तारखेपर्यंत कॉलऱ्याची साथ आली पटापटा पटापटा माणसं मेली प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं अख्खं गाव दुःखी झालं पण त्याही वर्षी एक सुखी झालं कोण ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान अरे ते येड्या बाबईचं बोलं सरपण डबल भावात विकत होतं ना आपल्याला प्रेत पेटवायचं गत्यंतर नव्हतं साधं रॉकेलच्या लोणावर फिरणाऱ्यानं टाटा सफारी घेतली सरपणवाल्यानं दुसऱ्या किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं हे काय दिवसभर पुढे बांधतो 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच ते गेल्या साली लोणावर फिरत होते यंदा मला टाटा सफारीतून टाटा करताय म्हणला म्हणून स्वतःचं किराणा दुकान विकलं काही शेत विकलं बँकेतून कर्ज काढलं आणि याच्या पाणीवर दुकान थाटलं त्याने बोर्ड लावला आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल 5 मन सरपण बांबूळ सुतळी नवीन कापड 4 माणसं हार बुक्का बँड पार्टी भजनी मंडळासह नीट ऐका हे दुकान 1 जानेवारी 2024 ला सुरू केलं पण 25 ची 3 जानेवारी आली एकही नाही मेलं आता पुरं गाव सुखी झालं दुकानवालं दुःखी झालं काहीला सुख आणि काहीला दुःख सत्याबाईने एका मंडपात लग्न झालं माणिक बाबा गेले नांदायला एकीकडे विटाचा कारखाना होता एकीकडे शेती आंबेरसासाठी आल्या माहेरी आता बापाचं कर्तव्य आहे बाप आहे शेवटी थोरलेला विचारलं ताई काय बाबा तुझं कसं काय माझ्याकडे शेती आहे बाबा नाही ते माहिती आहे पण काय चाललं
काय चाललं, कर्जबाजारी आहे माझा मिस्टर, आता कर्ज काढूनच बियाणं घेतलं बाबा, हलकासा पाऊस झाला हिंमत करून पेरलं बाबा, 8 दिवस झाले पाऊस नाही बाबा, अजून जर 8 दिवस पाऊस आला नाही तर पुढच्या वर्षी दोघा नवरा बायकोला तालुक्यात मधुकरी मागितल्याशिवाय गत्यंतर नाही, बरं का. वाईट वाटलं बाबा, मग धाकटीला बेबी काय तुझं काय, माझ्याकडे विटांचा कारखाना, यंदा 7.5 लाख रुपयाचा फायदा झाला बाबा. पण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आता 7 जून होऊन गेली, नका भानगडीत पडू, नका लावू भट्टी, पण ते मोठं हट्टी पुन्हा लावली भट्टी. पण बाबा अजून जर 15 दिवस पाऊस आला नाही तर पुन्हा 7.5 लाखाचा फायदा. आणि काय करावं देवाना, आता पाऊस पाडावा विटाचं वाटवड, न पाडावा शेतीचं. अरे काहीला सुख काहीला दुःख, हे कुठून वाढलं आपलं. जन्म रामाचा झाला, सूर्याला सुख झालं, चंद्राला दुःख झालं. म्हणून प्रभूने विचारलं, चंद्रा अरे तुझं का तोंड उतरलं, मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे मालक. मनाई कोणी केली, तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे, सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही, महिना झाला ते जागचं हालत नाही. अरे आता कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एका वेळी सुखी करू शकत नाही. यावेळेला सूर्याला संधी दिली ना, चंद्रा नाराज होऊ नको, द्वापार योगा कृष्ण जन्म होईल तुला चान्स. म्हणून राम सूर्यवंशात आहे, चंद्र वंशात कृष्ण आहे, तरी चंद्राचं समाधान झालं नाही. कधी होणार आहे कृष्ण जन्म, द्वापार युगात. बापरे, आता त्रेतायुग आहे, द्वापार युगात एक युग वाट बघू का नाही, काहीतरी पर्यायी व्यवस्था समाधानाची करा. ठीक आहे बाबा, नाराज होऊ नको, आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल. म्हणून रामचंद्र, नाही तर चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही. चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्यासोबत जोडून घेतला, तेव्हापासून हा बाबा श्रीरामचंद्र झाला. ही कथा शिवजी पार्वती आईला सांगतायत. सांगता सांगता सहज म्हणाले, पार्वती मी त्यावेळेला एक चोरी केली. औरव एक कहोणीची चोरी. चोरी? महादेव बडादेव सदेव की बाबा चोरी करते हो, किसली की चोरी? अरे मला सुद्धा रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती पार्वती, पण शंकराच्या रूपात गेलो असतो तर माझ्यात पुढे अयोध्येत लागली असती बारीन, म्हणून तर केली चोरी. आणि मग उत्सुकता वाढली. कशी केली सांगा ना. सांगतो ना जरा दमकाळ. जवान बाबा, काक वृषुंडीला मी शिष्य केला, मी गुरु झाला. महादेवजी म्हणतात, साधूचा वेश, रुद्राक्षाच्या माळा, पायात खडाऊ, हातात कमंडलू, वाघाच्या कातळे बघल्यामध्ये दंड, भस्म लावलेला, जटा दाढी वाढलेल्या अवस्थेत आम्ही दोघेही साधू होऊन अयोध्येत. अरे प्रचंड गर्दी होती. शरयूच्या काठापासून महाद्वारापर्यंत जायला रस्ता नाही. कशी वाट काढत घामा गोमधापा टाकत आम्ही मुख्य द्वारापर्यंत पोहोचलो. तिथं खाकी कपडेवाल्या गेटमॅननी अडवलं. का जा रहे? अजी महाराज जी को जो बेटा उसका दर्शन करना है, मत जाओ, अनजान व्यक्ती व्हा, निघा ना असं ढकलून दिलं. पार्वती मला म्हणताय ना, ए का खाकी कपडेवाल्या, मी भगवान शंकर आहे असं सांगावं तर माझ्या पुढे बारी लागली असते. दिलं हाकलून. मी आणि काक वृषुंडी, वा वा माणिक बाबा, थोडक्यात चालू आहे. मी आणि काक वृषुंडी दोघेही गुरु शिष्याच्या वेशात शरयूच्या काठाला आलो. काक वृषुंडी मला म्हणाले, आप भी कैलाश से, मैं नीलगिरी से, कुछ करो बाबा, दर्शन तो होना चाहिए. त्यावेळेला मी आसन लावलं शरयूच्या काठाला. पार्वतीने डोळे मिटले आणि डोळे मिटून माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. चमत्कार झाला. तिकडे राजवाड्यात माय कौशल्याच्या मांडीवर राम रडायला लागला आणि मी ध्यानाला बसलो. इतका रडतो. सगळ्या राजवाडा चिंतातूर झाला. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, वशिष्ठ, अरुंधती, सुमंत प्रधान, कोणाला काही सूचना. एक म्हातारी दासी काठी टेकत आली. इतर 120 घेतो आता, कारण बसवायचं आहे ती 9:30 पर्यंत, म्हणून समृद्धीचा वापर करू ना. काठी टेकत त्या दासीने सांगितलं, कौशल्या बेटी बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ आपको पता नहीं, हमें तो लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लग गई. दृष्ट झाली बाळाला. माताडीची सलाह, दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणा, दौंडी द्यायला सांगा. हा मुद्दा कौशल्या माईला पटला. कौशल्या माईनं दशरथ राजाला सांगितलं आणि दशरथ राजाने दवंडीवाले बोलवले. दवंडी देत निघाले. कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू, कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा, कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, आएगा कोणी बाळाची दृष्ट काढणारे. दवंडीवाले सांगतो, पार्वते
शरवीच्या काठानं चालले होते आणि तिथं साधूच्या वेशात आम्ही दोघं होतो. साधू समजूनच दौंडीवाले आमच्याकडे आले, नमस्कार केला. का रे ते बाबा, हिमालय वहाँ क्या करते, पत्ते चलते क्या, वहाँ तपस्या रोना का कार्यक्रम, तपस्या करते हैं. अच्छा आप तपस्वी संत है. हाँ, छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा, जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो. ही चोरी केली पार्वती. आता दौंडीवाले पुढं, आम्ही साधू माग. काहीच करावं लागलं नाही, तेच आवाज द्यायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, बाजू हटो. पार्वते, ज्या गेटमॅननी सकाळी हाकलून दिलं होतं त्याला गचांडून दुपारी आत गेलो का दौंडीवर, बाजू हटो. अशा रीतीने राजमहालात प्रवेश मिळाला. कौशल्या मायेला मी वाकून नमस्कार केला. कौशल्या मायेने विचारलं, कहा रहते बाबा, साधू को कोई घर होता है क्या माँ. पवार साहेब, शंकररावचा नाटक पहा, एक एक शब्द सांगतो मी. साधू को कोई घर होता है क्या माँ, याला घर नाही का. अरे कैलासात निवास आहे, नंदीसारखं वाहन आहे, पार्वतीसारखी मिशेष मिशेष, कार्तिक न गणेश सारखे 2 लेकर आहे. पण नाटक पाय होते. साधू को कोई घर होता है क्या माँ. हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहे इधर चला. आप तपस्वी संत क्या बाबा. हाँ, छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा, जिस बच्चे को नजर लग गई माँ उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो, दोबारा नाही रोएगा बच्चा. मग पटला ना मुद्दा. बसायला दिलं माणिक बाबा, आसन घातलं. मी माझ्या मांडीवर रामाला आणून झोपवलं. माय कौशल्यानं. राम माझ्याकडे पाहू लागला आणि मी रामाकडे पाहू लागलो. सगळ्या राजवाडा आमच्या दोघाकडे. बराच वेळ आम्ही एकमेकाकडे पाहत होतो. जेव्हा हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं पार्वते, तेव्हा मांडीवरचा राम गदगद गदगद हसायला लागला आणि मी मात्र हुंदके देऊ देऊ ढसा रडू लागलो. आमचे वेगवेगळे भाव होते. माझा श्रीराम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरराव. मी रडत होतो. याही वेळेला दर्शनाची इच्छा पूर्ण केली रामराया. पण माय कौशल्याला एवढा आनंद झाला, बापरे एवढा चांगला दुष्ट काढणारा साधू भेटला. मांडीवर घेतल्या घेतल्या माझं बाळ हसतं, साधू रडतो. किती चांगली दृष्ट काढली बाबा. आता माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. 15 वर्षाचा होतील नाही साहेब. हा, एक साधू घेऊन जाईल. माय कौशल्या उभी झाली. असं काही सांगू नका बाबा, 900 असं करून झाले लेकर आणि साधू घेऊन जाईल म्हणता. त्यापेक्षा दक्षिणा वाढून या. ये कोई जब की बातें नहीं है माँ. इनके पैर पर जो रेखा है 15वें साल यात्रा का योग दिखा रही. एक साधू घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि सुनीसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांगा बाबा. मला माहिती होतं पार्वती ही राज्यावर बसायच्या आधी वनवासात जाणार आहे. हे सांगावं तर माय कौशल्याला दुःख होणार आहे. मी सांगतो, आई साहेब एवढी घाई का करता, काल तर जन्म झाला, थोडं मोठं होऊ द्या ना. रेषा नीट येऊ द्या, हातावर एक दिवस येणं फुकट सांगून जाईल. नाटक होता. दक्षिणा दिली, मला स्वीकारली. जड अंतकरणानं रामाला माय कौशल्यजवळ दिलं. वाकून नमस्कार केला. राजवाडा सोडला मी आणि काकभुंडी शरीरच्या काठाला आलो. एक चमत्कार झाला. काकभुंडी खाली बसले. मी विचारलं, काकभुंडी आई बैठे हो, चलने का नीलगिरी. नीलगिरी जाकर के क्या करना बाबा, तपस्या किस लिए हो, प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा, आप क्या करते हो. मैं 15 साल शरीर के तट पर बैठता हूँ, 15वें साल प्रभु का दर्शन करूंगा, बाद में अयोध्या छोड़ूंगा. तो मैंने कहा ठीक है भाई, आप बैठ सकते हो 15 साल, क्योंकि आप ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंटा गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए, तो मैं चला आया भवानी. ही कथा शिवजी माता पार्वती आईला सांगतायत. कछुक दिवस बीते येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. मग नामकरण विधीचा सोहळा वशिष्ठजीच्या द्वारा. वशिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्यानंदन का नाम राम रखता हूं. राम शब्दाचा उच्चार केल्यावर सर्वांनी जय जयकार. राम चौहान बाबा, जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ, राम. तर राम शब्दावर तास लागेल आपल्याला, पण 2च मिनिट घे. पवार साहेब
करून पहा तुम्ही, जाहीर आव्हान आहे माझं. तोंड उघडा आणि म म्हणून दाखवा, तोंड बंद करा आणि रा म्हणून दाखवा. बक्षीस द्यायला लाव तुम्ही पवार साहेबाला. म्हणून दाखवा, तोंड बंद करा म्हणा रा, आणि तोंड उघडा म्हणा म. शक्यच नाही. राच्या वेळेला उघडायचंच, मच्या वेळेला बंदच करायचं. ही राम शब्दातली किमया सांगतो. रकार उच्चार मात्र न बहिर्निर्याती पातकम. राचा उच्चार झाला की आतलं पाप रविदास बाहेर जातं. काय म्हणते, लगेच आत घुसलं तर अरे मनी गेट बंद होतो, घुसल कसं. ही राम शब्दातली मजा आहे. त्याच्यात सुशिक्षितांच्या लक्षात येत असेल, त्याचं व्याकरणाचं कारण आहे. एकंदर 5 वर्ग आहे ना, 1 मिनिटात 5 वर्ग आहे. व्याकरणचा तास घेतो 1 तास, 1 तास नाही 1 मिनिट. 5 वर्ग कोणते? कचट तप. हे आडवं नाही बघायचं, क ख ग घ नाही, उभं लावायचं कचट तप. आणि त्यांची स्थानं ठरलेली आहे, कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. ही 5 स्थानं आहे. कच कंठेच आहे. बरं, करून पाहू आपण, काही खर्च येत नाही. इथं बोट ठेवा कंठावर आणि लाईन उच्चारा अख्खी, क ख ग घ. इथे तुम्हाला स्पंदन जाणवेल बोटाला. इथे बोट ठेवा कंठावर, जास्त जोरात दाबू नका. अजून 4-5 दिवस ऐकायचं आहे रामायण. कामापुरता क ख ग घ इथून उगम पावतो. जेव्हा संबंध जिभेचा दाताशी, तुम्हाला काय वाटतं, हे वर्ण जन्माला आले आपल्या शरीरावरून. पहिलं शरीर आहे मग वर्ण आहे. हे कान असे केली की त्याचा क झाला. काय टवकारले आता. उच्चार पहा, तथ दध न. हे दंते आहे का. प्रत्येक वेळेला जीभ आतून धक्का मारते दाताला. त थ द ध आणि न दंते. तालव्य ट ठ ड ढ न. नेहमी जीभ वरच्या टाळूला लागत असते म्हणून तालव्य. ट ठ ड ढ न. तुम्ही हे पहा, ईश्वरी नियोजन आहे. इथं भ्रष्टाचार नाही. नंतर बदलून दाखवा मला, माझं जाहीर आव्हान आहे. नळ्याचाही नच आहे आणि बाणाचाही नच आहे. काही फरक आहे का? अरे पण स्थानात फरक आहे. नळ्याचा न म्हणताना दातालाच लागली पाहिजे जीभ, कारण ते दंते आहे. तथ ददन. आणि बाणाचा न म्हणताना जिभेचा दाताशी संबंधच येत नाही. ट ठ ड ढ न. नाही तर लावून पाहा तुम्ही, जीभ दाताला लागते का बाणाच्या नच्या वेळेला? अजिबात नाही. ट ठ ड ढ न हे तालवे आहे. टाळूचाही संबंध नाही, दाताचा नाही. हे मूर्धन्य आहे. च छ ज ज य. आता टाळूकडे जात नाही, दाताकडे येत नाही, मध्येच लागते. चांगला चालला ना तास आपला. च छ ज ज. पण वटाला वट लागल्याशिवाय उच्चार होत नाही. ते प फ ब ब म. बाद जमलं. याच्यासाठी आपली वेळ घेतली. प फ ब भ आणि म वष्टे स्थानातला असल्यामुळे वटाला वट लागतात. फायदा काय सांगितला फायदा. राचा उच्चार झाल्यावर तोंड उघडतं, पाप बाहेर जातं. लगेच आत घुसू नये म्हणून म शब्दाने तोंड बंद होतं. ही राम शब्दातली किमया आहे. दुसरं एक, राम हे सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते. 1 मिनिट पुन्हा घेतो. कथाकार मंडळी बसलेली आहे. 100 कोटी भागवताचार्य आमचे माणिक बाबा, बरेच आहे कथाकार, बरेच कथाकार आहे. मला पवार साहेबांनी सांगितलं, एकट्या इथे तालुक्यात 270 कीर्तनकार आहे. तुकाराम बाबाजी आले, तिथं बसले होते आधी. ते आमदार साहेबाच्या लक्षात आलं, बाबा काय नाही पाहिलं. आम्ही तर नाही पाहिले तुकाराम महाराज, पण यांच्याकडे पाहिल्यावर तुकोबार आहे असेच असते. मोठी मोठी महात्मी, केवढा त्याग, असं हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे.
270 कीर्तनकार एकट्या तालुक्यात आहे. तो सर्वांचा सन्मानही केला कांदे साहेबांनी. मोठा सोहळा झाला. तरी अजून कीर्तनकार वाढले पाहिजे. याचं कारण सांगतो. पाणी इतकं गढूळ झालं, इतकं गढूळ झालं, इतकं गढूळ झालं की तुरटीचे खडे कमी पडतात. तुरटी आहे. पाणी निर्मळ करायचं काम यांचं आहे. हे 270च खडे एका तालुक्याला. तेवढ्या खड्यात गढूळ पाणी स्वच्छ होत नाही. ते वाढवायचे. सार राम सार कशावरून? 100 कोटी श्लोकाचं रामायण तिघामध्ये भांडणं सुरू झाली. देव, दानव आणि मानव. तिघही महादेवाकडे गेली. देव म्हणाले रामायणाचे हक्कदार आम्ही आहे. दानव म्हणतात आम्ही आहे. मानव म्हणतात आम्ही आहे. महादेवाने विचारलं कसं काय? देव म्हणाले आमच्यापैकी एका देवाचं चरित्र त्या ग्रंथात असल्याने खरे हक्कदार आम्ही. बरोबर आहे. 2 पक्ष राहिले त्यांना विचारून घेतो. दानवांना विचार तुमचं काय? आमच्यापैकी रावण नसता तर रामायणच झालं नसतं. खरे हक्कदार आम्ही. दानव. हे कोर्टातलं चाललं. तर शेवटचा एक पक्ष आहे. टोपीवाले माणसं आहे. तुमचं काय मत आहे? टोपीवाले उठले. यांची भांडण नंतर आहे महादेवा. खरे हक्कदार आम्ही आहे. का? वाल्या कोळी माणूस होता. त्याचा झाला वाल्मिकी. त्यानं लिहिला ग्रंथ. ग्रंथ लिहिणारा आमचा माणूस आहे. खरे हक्कदार आम्ही आहे. म्हणले टोपीवाल्याच्या दोघाही पेक्षा. हे पहा आता भांडणानं कोणाचं बरं झालं नाही. 1 तास संपला आपला. 7:30 झाले. 2च राहिले. त्यापेक्षा वाटून घ्या तिघा. तुम्हीच वाटून द्या. मग महादेवाने वाटप सुरू केला. आता वाटप नीट आहे का? 33 कोटी श्लोक देवाला दिले. 33 कोटी श्लोक दानवाला दिले. 33 कोटी श्लोक मानवाला. राहिले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला. राहिले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला. 1,000 राहिले. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला. 100 राहिले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला. 1 उरला. आता काय करू? एका ओवीत वाटप आहे. नाथबाबाला येतात भावार्थ रामायण. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणि 1 उरला. आता काय? सुटा करा. सुटा. श्लोक सुटा केला. त्याची 32 अक्षर झाली. नेहमी अनुष्टुप छंदाचे 32 अक्षर. गीतेमध्ये बहुतांश श्लोक अनुष्टुप छंदाचे आहे. 32 अक्षराचा असतो तो श्लोक. मोजा तुम्ही. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सव 4. वरची लाईन 16, खालची 16. घरी गेल्यावर मोजा पुन्हा. ही 32. 10 अक्षरे वाट्या आली. 2 उरली. आता काय करू? तदर्थी शिवे ख्याती केली युक्त बोली बोलूनी. अरे दोघाला द्या. तर 1 रुसल माझ्यावर. अक्षरे 2 वाटा तिनी वाटता नये वाटणी. नारद ती मत त्या मापाऱ्या लागुनी खळदाणी खडारत. उरलेले 2 मला देऊन टाका ना. तिघे म्हणले खुशीनं. दिले. पण जाताना विचारलं तुमच्या वाट्याला आले 2 ते काय? तेच राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकरे. हे सार आहे. एक गणित सांगतो बरं का पवार साहेब. आता हे नीट आहे का तुम्हाला सोडवायचं आहे? कोणत्याही नामाला 4 गुणा. मी रामासाठी सांगतो. आता गणिताचा तास. कोणत्याही नामाला आव्हान आहे माझं. 4 गुणायचं. 5 मिळवायचे. डबल करायचं. 8 भागायचं. 2 रामच उरतात. कोणतंही नाम. विठ्ठल 3 अक्षर आहे ना. गुणा 4 4 त्रिक 12. मिळवा 5. 12 आणि 5 17. करा डबल. 17 2 34. भागा 8 8 चौक 32. वजा करा 34 मधून 32 2. नीचे बचे 16. काय म्हणतील 3 अक्षर 16. 6 घे ना. आम्हाला काय खाय? राम कृष्ण हरी 6. गुणा 4 6 चौक 24. मिळवा 5 29. करा डबल 58.
भागा 8 8 7 56 करा वजा 58 मधून 56 2च 12 घ्या ना. तुम्हाला रात्रभर जर काम नसेल तर करून पहा. गुणाचारने 12 चौक 48 मिळवा 5 53 करा डबल 106 भागा 8 8 13 104 106 तून 104 वजा 2च. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले द्विगुण करने का काम 8 से भाग लो नीचे बचे सो राम. हे सार आहे. तिथून वाढलं आपलं. दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्यानंदन का नाम मैं राम रखता हूं अयोध्यापती. जय जयकार झाला. आता इतकी वेळ नाही आपल्याला फार लग्न उरकायचं आहे. आज कैकेयी पुत्राचं नाव भरत ठेवण्यात आलं. पुढे शत्रुघ्न लक्ष्मण नामकरणी सोहळा संपन्न झाला. आता इथून दिसेल तुम्हाला त्याच्यातले 2 गोरे आहे 2 सावळे आहे. 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी चौघाला जगे पिवळेच आहे. पित जगुलिया तनु पहिराय दुई दसना धरुनार नासा तिलको बरणाई पारे. अतिप्रिय मधुर तो तरे बोला बोबडे बोबडे बोलायला लागले. रांगत रांगत बाहेर येतात. भिंतीचा आधार घेऊन उभे होतात. घसरून पडतात रडतात हसतात. त्यावेळेला आता चालायला लागले. राम लखन भरत रिपुसुदन चारों बेटे दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे तो महाराज जी का आनंद चौगुन. खेलते हुए राम को भोजन करते समय दशरथ जी बुला रहे थे. श्री राम आओ भोजन करने. भोजन करत बोल जब राजा हे सोडून येत नाही. मग आई साहेब कौशल्या माई दारापर्यंत जाऊन उभ्या राहून आवाज देतात खेळणाऱ्या रामाला. राघव आओ बेटा. एवढं आईचं ऐकलं की पडत येऊन कंबर धरतो. ठुमक ठुमक प्रभू चले. दशरथ जी हाक मारतात येत नाही. कौशल्यानं आवाज दिला की पळत येऊन कंबर धरतो. याचं कारण दशरथ ज्ञान आहे कौशल्या प्रेम आहे. प्रभू ज्ञानापासून दूर जातो प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं ना पठ्ठा विद्वान आहे पठ्ठ्याला कोणी कशातलं काही विचारावं त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर लांब जातो. ज्याला वाटतं मी घोडा बाबडा वारकरी फक्त हरिपाठ येतो त्याच्या जवळ देव येतो. घोडे भाडे भक्त गाता ती साबडे त्यांचे प्रेम आवडे विठोबा असेल तुकावणे राहे शहाणी आदुरी. आता यज्ञोपवी संस्कार झाले आणि यज्ञोपवी संस्कारानंतर 4ही भाऊ विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरु वसिष्ठजीच्या आश्रमात जाते झाले.
मजा चालू. ते मला म्हणले 15 दिवस पाहिजे हा कार्यक्रम. ठीक आहे. गुरु ग्रह गए पढ़न रघुराय. थोडा विचार करा. गुरु ग्रह गए कोण? सम्राटाची मुलं आहे. यांना एक पगारी शिक्षक वाड्यात बोलवणं अवघड आहे का? पण पगारी शिक्षक जर शिकवायला बोलवला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नसतो. त्याला विचारा, अरे कोण आहे हा? माझा बाप पैसे देतो, शिकवणीला येतो. अरे कोण आहे? माझ्या बापाचा गडी. असं शिक्षक तुझ्या बापाचा गडी आहे? अरे गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र, मोठं पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. एक मजा सांगतो. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. मराठी भाषेमध्ये गुरुच्या विरुद्ध काय? शिष्य. लघु. घरी गेल्यावर पहा, लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान, की ज्याच्यापेक्षा भगवंतही मोठा नाही. जर तुमच्या भाग्यानं गुरु आणि भगवान दारात येऊन उभे राहिले तर पहिलं वंदन गुरुला. गुरु गोविंद दोनों खडे काके लगो पाव, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बता. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आदि नमस्कार कवनासे करावा. मज वाटते सद्गुरु थोरा आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरु जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागर हो, गुरु प्रेमाचा सागर. गुरु धैर्याचा डोंगर हो, कदा काळी गडवैना. गुरु कामधेनु काय भक्ता घरी तू बतस. वगैरे वगैरे गुरु ग्रह गए पडन रघुराई. महाल सोडला जगाच्या बापानं आणि गुरुच्या झोपड्यात शिकायला गेला. पूर्वी ही जुनी मंडळी बसलेली आहे. काल मोठचा कार्यक्रम झाला आपला. बरं का? जुनी मंडळी. सुविधा होत्या का पवार साहेब?
शाळा कुठं? पाटलाचा जुना वाडा, नाही तर पाटलाचा गोठा, आणि गोठानं वाडा नसेल तर झाडाखाली. झाडाखाली मुलं बसायचे आणि गुरुजी शिकवायचे. सुविधा नव्हत्या पण संस्कार संपन्नता होती. आता एसीचे रूम झाले पण संस्कार संपुष्टात आले. पूर्वी पहा काय नातं होतं. तिकडनं जर विद्यार्थी येऊ लागले आणि इकडचं गुरुजी जाऊ लागले तर सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजीला रस्ता मोकळा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. तिकडनं जर सर येऊ लागले आणि इकडनं कॉलेज कुमार जाऊ लागले तर सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना अख्खा हायवे रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. कुठं चालला दर्जा तुम्ही पहा. विद्यार्थ्याला कॉफी पकडल्याचा राग आल्यामुळे भर चौकात 5:30 वाजता गुरुजीच्या श्रीमुखात भडकावली. काय चाललंय? जरा विचार करा. जगात गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. तुम्हाला माहिती आहे जिवंत गुरुकडे शिकला अर्जुन बाबा. मातीचा पुतळा करून त्याच्यावर श्रद्धा ठेवून शिकला एकलव्य. प्रवेश नाकारला. तुला प्रवेश नाही. आताचा असता तर गरम डोक्याने म्हटलं तुझ्या बापाची एकही संस्था आहे का? दुसऱ्या संस्थेत जातो. पण ज्यानं प्रवेश नाकारला एकलव्याला त्याला नमस्कार करून डबडबल्या डोळ्यानं गेला. त्या दिवशी झोपड्यात द्रोणाचा पुतळा तयार केला. त्या पुतळ्यावर श्रद्धा ठेवून 12 वर्ष शिकला रविदास. मग प्रसिद्ध केव्हा झाला? अर्जुनासह सगळे जंगलामध्ये जातात. गुरु द्रोणाचार्य आहे. पुढे शिकारी कुत्री आहे त्यांची. एकाएकी सगळे कुत्रे भुंकायला लागले. एकाएकी. आणि एकाएकी सगळ्याचे तोंड बंद झाले. सगळी कुत्री वापस आली. तर आपण टावेल गुंडाळून तोंडात घालतो ना तसे बाण फसलेले सगळ्या कुत्र्याला. एकालाही जखम नाही, फक्त आवाज बंद. मग द्रोणाचार्य चकित झाले. ही कला मी माझ्या प्रिय अर्जुनालाही शिकवली नाही. कुत्र्याचा फक्त आवाज बंद, जखम एकाला नाही, दाटून बाण फसलेले तोंडात. कोणी शिकवलं असं? हे कोण असेल? माझ्याशिवाय ही कला कोणाला येत नाही. मी लाडक्या अर्जुनाला शिकवली नाही. मग कुत्रे पुढं, द्रोणाचार्य हे बाकीचे शिष्य माग. पाहिलं तर झोपड्याच्या पुढे एकलव्य. ज्याला 12 वर्षापूर्वी प्रवेश नाकारला होता. गुरु द्रोणाचार्य झोपड्या पुढे आल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला एकलव्यानं. डोळ्याला धारा लागल्या. गुरुजी आज माझं झोपडं पावन झालं. कारण तू एकलव्य ना? हा गुरुजी. 12 वर्षापूर्वी तुला प्रवेश नाकारला? हो मीच. नंतर कोणाकडे शिकला? माझ्या गुरुकडे. कुठे आहे तुझे गुरु? झोपड्यात आहे. मला भेट करून देशील? चला ना. बरं का माणिक बाबा. आत नेलं. द्रोणाचार्य चकित झाले. त्यांचाच पुतळा होता. नमस्कार करून एकलव्य म्हणतो हे माझे गुरुजी. 12 वर्षे यांच्यावर श्रद्धा ठेवून शिकलो गुरुदेव. द्रोणाचार्याच्या डोळ्याला धारा लागल्या. शाबास बेटा. पण एक धर्मसंकट आलं ना. श्रेष्ठ धनुर्धर ही पदवी गुरुनं अर्जुनाला दिली. हा त्याच्या पुढे आहे. माझ्या शब्दाला बाधा देतो म्हणून तिने शब्द वापरले. एकलव्या शेवटी माझ्याकडेच शिकला ना. तुला काही नियम माहिती आहे? सांगा ना. ज्यांच्याकडे शिकला त्याला गुरुदक्षिणा द्यायची असते. नुसती दक्षिणा काय म्हणता बाबा? अख्खा देह तुमच्यासाठी. ठीक आहे. दुसरं काही नको. मला डाव्या हाताचा अंगठा पाहिजे. लगेच अंगठा तोडून दिला. दुसरा शिष्य असता तर तोडून दिला असता का माणिक बाबा? का दाखवला असता? तुझा माझा काय संबंध आहे? शिकलो नाही, तुझ्या आश्रमातून हाकलून दिलं ना. आता लगेच अंगठा तोडून दिला.
काय मी सांग, श्रद्धावान गुरुपेक्षा गुरुवरची श्रद्धा महत्वाची. एक मिनिट पुन्हा घेतो. मला माहिती आहे हे अजून पवार साहेब महाराष्ट्रभर वन्स मोरच चालू आहे मला, पण मी 1 मिनिट पुढे जात नाही. तुकाराम बाबा हे बरोबर चालू आहे. एक मेंढ्या वळणारा गडी होता बरं का रविदास. त्याला कोणी सांगितलं जीवनामध्ये गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान निकुरे नाही रहेना. ऐकलं तेवढं रविदास त्याने ठरवलं गुरु करायचं आपल्याला. पलीकडच्या गावाला गुरु आलेले, पण गुरुसाठी दक्षिणा लागते म्हणून ते आपल्या शेतातून गेलं. 2 वांगे कोशिंबीरची पेंडी गुरुसाठी. पलीकडच्या गावात गुरुजी होते. गुरुजीच्या भोवतालते परदेशातले शिष्य होते. तांबड्या कलरचे, डोक्याला मक्याच्या केसासारखे केस, मक्याच्या कणसाला केस तसे. परदेशातल्या महाग फळाच्या पेट्या घेऊन आलेले 5-50 शिष्य भोवताल. हे तिथं गेलं. गडी अडदाड होता. 6.5 फूट उंची होती. 58 छाती, कोल्हापुरी मिशा होत्या, सफरचंद सारखे गाल, गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, उजव्या खांद्यावर घोंगड, काना एवढी उंच काठी. गेल्याबरोबर नमस्कार वगैरे नाही. आता मेंढ्या वळणारा गडी जर्सीच्या खोंडापुढं, खिल्लाऱ्या बैलापुढं नाही म्हणत मी, नीट आहे का शब्द, जर्सीच्या खोंडापुढं माणसं चारा आपटतात तसे वांगे 2 कोशिंबीर त्या गुरुच्या पुढे आपटली. गुरुन ते तांबडे शिष्य पाहायला लागले. बरं काही कमी जास्त बोलावं, काठी आहे, घोंगडा आहे, तब्येत आहे. कुठला बाबा? पलीकडच्या गावाचा. नमस्कार वर काही बरं का. कशासाठी आला? तुला गुरु करायचा आहे तुला. पण मेंढ्या वळणार 8 ठीक आहे, झाला तू माझा शिष्य. झालो काय? हो. गुरुमंत्र दे ना. अरे दक्षिणा काय आणली दिसत नाही का तुला? हे काय वांगे कोशिंबीर? जा, तोच मंत्र आहे. हा मंत्र आहे का? याचा फायदा सांग ना. अरे श्रद्धेनं जप कर. मी श्रद्धेसाठी सांगतो. श्रद्धेनं जप कर, भाऊसागर तरसील. 2 वांगे कोशिंबीर. पवार साहेब यानं चेष्टा केली, यानं श्रद्धा ठेवली. घरी गेलं. सकाळी आंघोळ झाली म्हणजे तुळशीला पाणी घालताना 2 बैंगन 1 कोथमीर जोडी, जेवताना 2 बैंगन 1 कोथमीर जोडी, दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर जोडी, संध्याकाळी आलं म्हणजे मेंढ्या बसल्यावर 2 बैंगन 1 कोथमीर, तुळशीच्या वट्यावर बसायचं 2 बैंगन 1 कोथमीर, जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, रात्री झोपी जाताना 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, सकाळी उठल्यावर 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. 1 वर्ष मंत्र जपला त्यानं. आणि 1 वर्षाने कळालं की त्याचे गुरुजी पलीकडच्या गावात आलेले आहे. निघाला. बायको म्हणली कुठं? गुरु आलत माझं. कुठं? पलकड. पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्यावं? आमची नाही इच्छा होत. एक काम करा ना, सगळी तयारी करते मी. घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आसन लावून ठेवते, फळं आणते, थॉम्सनची द्राक्षी, केळी, वसईची संत्री, नागपूरचे आंबे, हापूसचे, ग्लुकोजचं बिस्किट काय लागतं ते आरती तयार ठेवते. तुम्ही गुरुलाच इथं आणा. ठीक आहे म्हणला. गेला तर योग असा, नदी, पवार साहेब, नदी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. आणि गुरु पलीकडच्या गावाला. आता कसं जायचं? पण एकदम लक्षात आलं त्याच्या, गेल्या साली माझे गुरु म्हणले होते 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, श्रद्धेनं जप कर, भाऊसागर तरसील. नदी काय अवघड आहे म्हणला. त्यानं घोंगडा अंथरलं, नदीच्या काठाला बसलं, डोळे मिटले. बरं का ब्राह्मण काका? मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी, चल घोंगडी पैल थडी. गेलं ना पलीकडे, पाहत काय माझ्याकडे? घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. आणि ते 5-50 तांबडे शिष्य बसलेले तेव्हा त्या गुरुच्या जवळ गेल्याबरोबर त्या तांबड्या शिष्यानी गुरुनी बरोबर ओळखलं. गेल्या सालचं वांगेवाला आलं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. एकाही शिष्यानं वांगे दिले नव्हते. बरं आलं का रे, तू पलीकडच्या गावचा?
हा, रात्री मुक्कामी होता? नाही. मग आता घरून आलो. घरून आलो? अरे तुला पोहून आला म्हणून तर कपडे भिजले नाही, पुलाची सोय नाही, चेष्टा करत का गुरु? तू गेल्या झाले काय म्हणला होता? आडदाड होत ना. दो बैगण एक कोथमीर की जोडी, चल घोंगडी पैल थडी. तिकडे घोंगड्यावर बसलो, मंत्र जपला, तुझं नाव घेतलं ना, इकडे आलो पाण्याहून. पाण्याहून नुसता नाही आलो, तुझी तयारी झाली. आत्ता हादरला गुरु. तयारी मराठी लक्षात घ्या. तयारी म्हणजे बायको वाट पाहती, रांगोळ्या घातल्या, आसन लावलं, थॉम्सनची द्राक्षी, वसईचे केळी, संत्री, नागपूरचे ग्लुकोजचे बिस्किट, लेकरन बायको वाट पाहते, तुला घेऊन जायला आलो. आत्ता गुरुच्या लक्षात आलं, हो म्हणावं ते हिंदी महासागर, हा ना, नाही म्हणावं तर श्रद्धेला तडा. मी श्रद्धेकरता सांगतो. पण गुरुने ठरवलं पवार साहेब, मेलो तरी चालत, पण याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाही. आता घोंगड्यावालं पुढं, गुरु माग, आणि हे परदेशातले तांबडे 5-25. नदीच्या काठाला आले. नदी दुथडी भरून वाहत होती. तांबड्याने बघितलं, तोपर्यंत यानं घोंगडं लांब अंथरलं. डबल सीट तर डबल सीट. गुरुनं पाहिलं, आता या तांबड्या शिष्याची आपली शेवटची भेट आहे. डोळ्याला धारा लागल्या गुरुच्या. तांबड्यांना नमस्कार. मानी बघा, आम्ही जातो आमच्या गावा. गुरुजी तांबड्याला म्हणतात, पवार साहेब नीटा काय, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू. गमड्यावाला म्हणलं, झालं का बोलून? बस. बसलं माग. नदीच्या पाण्याकडे पाहून गुरु लट 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 कापत होता. लटलट कापत होता गुरु. मेंढ्यावाला म्हणला, हा प्रवचनात कशा माथा आणतो. हा, नागापूरच्या प्रवचनात असा बाता हाणत होता, भाऊसागर तरा, भाऊसागर तरा. ना आता लटलट कापतो नदीच्या पाण्याला. भीती वाटते. मग असं कर, माझी कंबर धर. भाऊसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. हा घोंगड्यावाला शिष्य म्हणतो, माझी कंबर धर. त्याने कंबर अशी मजबूत धरली. पवार साहेब, का मरू तू, दोघे डेड बॉडी दोघांच्या येऊ दे, सोडत नाही तुला पाण्यात. तरी लटलट कापत. भीती वाटते पाण्याची तुम्हाला? डोळे बंद करा. करतो म्हणला, आता नाही उघडायचे. गुरुने डोळे बंद केले. शिष्याने मंत्र जपला. दो बैगणे कोथमीर की जोडी, चल घोंगडी पैल थडी. पाण्याहून गुरु शिष्य घोंगड्यावर बसून पलीकडे गेले. वर्षभरापासून जे परदेशातले तांबडे लोक टिंगल टवाळी करत होते, आता नदीच्या काठाला नाचून घोंगड्यावाल्याचा जय जयकार सुरू केला. तिकडे शिष्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. एकाएकी काय झालं कळलं नाही. गुरुनं साष्टांग दंडवत घातला मेंढ्यावाल्याला. पायावर डोकं ठेवून रडला गुरु. काय करता गुरुजी? कोण्या नरकाला नेऊन घालताय मला? तुम्ही गुरु आहेत माझं, माझ्या पाया पडता. अरे वांगेर कोशिंबीर मंत्र आहे का राजा?
तुझी गेल्या साली टिंगल केली रे, पण तू दाखवून दिलं मला आणि जगाला की श्रद्धेत काय ताकद आहे. अरे तू तरला यात नवल नाही, तुझा गुरु तारला. म्हणून गुरुमध्ये जे सामर्थ्य नाही ते गुरुवर ठेवलेल्या श्रद्धेत आहे. श्रद्धावान लभते. अरे काय होतं ना आता, धोतरवाले गुरुजी, टोपीवाले गुरुजी, पूर्वी पवार साहेब 3 दिवस विद्यार्थी आला नाही तर घरी यायचे का नाही, अंगणात उभे राहायचे. पाटील आहे का घरी? अहो या गुरुजी आत या, चहा पाणी झाला. कसंही नाही केलं, तुमच्याकडेच आलो. तुमचा मुलगा 1 नंबरचा विद्यार्थी हुशार आमच्या पूर्ण शाळेमध्ये, आणि कधी शाळा बुडवत नाही. पण 3 दिवस झाले सतत आला नाही. मला रात्री जेवण गेलं नाही. असं वाटलं बघून या, आजारी आहे का, तब्येत बरी नाही का, बरं नाही का हो त्याला. डबडबल्या डोळ्यानं चौकशी. गुरुजी तसाच, तेवढाच आदर शिष्य. हे पूर्वीचं नातं. मी का इथून वाढलं. गुरु ग्रह गए पडन रघुराय, अल्पकाल विद्या सब पाई. अरे शिकण्याची गरज नाही रविदास. ज्याकी श्वास सहज श्रुतीचारी, जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद रासी. ज्याच्या श्वासातून वेदाचा जन्म झाला तुकाराम बाबा, तो शिकायला गेला. हा शिष्टाचार आपल्याकरता दाखवलेला आहे. विद्याप्राप्तीनंतर 4ही पुत्राला आणून दिलं वसिष्ठ गुरुजींनी, दशरथीच्या स्वाधीन केलं. 14 वर्षाचं वय पूर्ण झालं. आता 15व्या वर्षात पदार्पण करते झाले. प्रभूचा अयोध्येतला नियम होता, प्रातकाल उठके रघुनाथा मातु पितगुरु नावई माथा. सकाळी उठले म्हणजे माय बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. वो केवळ मातृदेव भव पितृदेव भव नाही बोलते, ते आचरण करते थे. ज्याला मायबाप असेल त्यांच्यासाठी सांगतो, तुमच्यासारखा भाग्यवान ब्रह्मांडात नाही ज्याला माय आणि बाप आहे. उद्या काही करू नका, सकाळी आंघोळ झाली की माय बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या, आणि ते तुमच्या पाठीवरून हात फिरवतील. तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे कोणाला विचारू नका.